राजकारणात करिअर करायचं असं ठरवून किती तरुण राजकारणात येतात? युवा नेतृत्व नाही असं सहसा समाजात दिसत असतं. म्हणून मग एखादा 22 वर्षांचा हार्दिक पटेल प्रचंड आंदोलन उभं करतो तेव्हा त्याची हवा होते. अशाच एका सरपंच युवतीची यशोगाथा. घरात ओट्यासमोर उभं राहून काम करणारी ही आहे प्रियांका मैदनकर. खरं म्हणजे 4 चौघींसारखीच प्रियांका ही विद्यार्थिनी. मात्र तरीही प्रियांकात काहीतरी वेगळं निश्चितच आहे. प्रियांका वयाच्या 23व्या वर्षीच तिच्या गावची सरपंच झाली आहे. प्रियांकाचे वडीलही राजकारणात आहेत, त्यामुळे तिला हे बाळकडू घरातच मिळालं. राजकारणातच करिअर करण्याचं पक्क करून तिनं मास्टर्स इन गव्हर्नमेंट हा विषय निवडला. कॉलेजमध्ये समाजकारणाचे धडे गिरवत असतानाच तिनं निवडणुकीला उभं राहून विजयही मिळवला. मैदनकर वाडीचं सरपंच पद महिलांसाठी राखीव झाल्यामुळे प्रियांका सरपंच म्हणूनही निवडून आली. मात्र राजकारण्याच्या घरातली मुलगी असली तरी नामधारी महिला सरपंच होण्यात तिला रस नाही. मला माझं गावाचं नाव हे माझ्या देशात 1 नंबर झालं पाहिजे. देशात माझं गाव हे आदर्श ग्राम झालं पाहिजे. आपण बोलतो स्मार्ट सिटी तर स्मार्ट विलेज का नाही? स्मार्ट विलेज करायचं मला माझं गाव. जे आपण वायफाय किंवा CCTV हे ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवायच्या. आमच्या सरपंचाबरोबर सदैव आहोत. आम्ही या वाडीचा नक्कीच विकास करू. किंबहुना पुरुषांपेक्षा अधिक काहीतरी नवं परिवर्तन या वाडीमध्ये तरी घडवून आणू ही आमची इच्छा आहे. राजस्थानमध्ये असाच आदर्श छवी राजावत या युवतीनं निर्माण केला. भरघोस पगार देणारी कॉर्पोरेट नोकरी सोडून ती जयपूर जवळच्या तिच्या गावची सरपंच बनली. पिंपरी चिंचवड जवळच्या मैदनकर वाडीच्या प्रियांका मैदनकरनेही छवी राजावत सारखाच तरुणांसमोर नवा आदर्श ठेवलाय. विकासाच्या काही निश्चित कल्पना घेऊन उतरलेल्या अशा तरुणांना खरं तर संधी देण्याची गरज आहे. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.